टाटीचे अभंग। आपल्या प्रायश्चित्तानंतर आपल्या मुलांना चांगले आयुष्य जगता यावे अशी भावनिक आशा ठेवून विठ्ठलपंतांनी रुक्मिणीबाई आणि इंद्रियांनी नदी जल समाधी घेतली। दुसऱ्या दिवशी मुले उठली तेव्हा त्यांना आईबाबा कुठे गेले हा प्रश्न पडला। निर्जनातला आपल्या सामर्थ्याने काय झाले हे समजले। तो 10 वर्षाचा होता। त्यांची लहान भावंडे ज्ञानेश्वर 8, सोपान 6 आणि मुक्ता तर केवळ 4 वर्षाची होती। निर्जनाथनी त्यांना काय झाले ते समजावले, त्यांना धीर दिला। 10 वर्षाचा असला तरी तो एक ज्ञानी योगी होता। तो आपल्या भावंडांचा माता पिता आणि गुरु बनला। त्याने भावंडांना सांभाळले, त्यांना प्रेम दिले, आपल्याकडचे ज्ञान दिले। त्यांचे कुटुंब समाजाने वाळीत टाकलेले होते, त्यांना कोणाचा आधार नव्हता। त्या भावंडांनीच एकमेकांना आधार दिला। 4 भावंडांचे एकमेकांवर फार प्रेम होते। ते नेहमी एकमेकांची काळजी घ्यायचे, अवघड परिस्थितीत एकमेकांना